हा संदेश नक्की बघा, खूप महत्त्वाचा आहे. देवासोबत चांगल्या विश्वासात राहायचं असेल तर सहनशीलता काय आहे हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. सहनशीलता काय आहे हे शिकावं लागेल. कारण विश्वास म्हणजे फक्त आनंदात देवावर भरोसा ठेवणे नाही, तर दुःखातसुद्धा देवाला धन्यवाद करणे आणि ते विश्वासात ढगमगून न जाता देवासोबत जोडून राहणे हे आहे. बायबल काय सांगत आहे? रोमकारास 5 अध्याय आणि 3 आणि 4 वचन म्हणत आहे, संकटातही आनंद करा, कारण संकटाने सहनशीलता आणि सहनशीलतेने परीक्षित स्वभाव आपल्याला माहिती होतो. कारण जेव्हा देव लगेच उत्तर देत नाही तेव्हा तो आपला विश्वास तोडत नाही, तो आपल्याला घडवत असतो. अनेकदा अश्रू पडतात, मन थकून जातं, पण त्या क्षणी देव म्हणतो, थांब, मी तुझ्यासोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. सहन केल्याशिवाय विश्वास खोल होत नाही आणि विश्वास खोल झाला की देवाचे कार्य नक्कीच सुरू होतं आणि आपल्याशी तो प्रकट होतं. देव आपल्यासोबत नेहमी असतो. आज जे सहन करत आहेस ते घाबरू नका, उद्या नक्की साक्षीचं कारण ठरेल. विश्वास ठेवा, देवाजवळ भरोसा ठेवा, परमेश्वर नक्की तुम्हाला चांगलं फळ देईल, तुमच्या सहनशीलतेचं फळ देईल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. अशा प्रकारच्या रोजच्या संदेशासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.